महापालिका प्रशासनाचं महापालिका प्रशासनाचं महापालिका प्रशासनाचं सर्वांनी सुंदर उलसिंदुराची कंठे धरते मान जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना चंदनाची रोळी कुमकुम केशरा हिरे गणित मुकुट शोभतो या प्रशासनाचं करायचं काय? महापालिका प्रशासनाचं करायचं काय? महापालिका प्रशासनाचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी पोलीस प्रशासनाला माझी विनंती हे आपण ज्यासाठी करावं लागलोय साहेब हे ज्यासाठी आपण करावं लागलोय ते सांगलीची अस्मिता आहे आणि चर्चा छत्रपती शिवाजी जय भवानी गणपती बाप्पा मंगल मूर्ती या गोष्टींचा विसर जर पडला असेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो सातत्यानं आपण जर पाहिलं तर अखंड महाराष्ट्र नाही तर आपल्या अखंड देशात विसर लोकांना पाडला होता परंतु एका धार्मिक यात्रेमध्ये मी असताना या सगळ्या गोष्टींची मला एक धार्मिकच म्हणावं लागेल की एक सूचना मिळाली आणि त्या सूचनेच्या नुसार मी एक संकल्प केला नसीमध्ये पूजनीय गंगामाईची आरती होती तशीच आरती आपल्या सांगलीमध्ये झाली पाहिजे आणि हे करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की कृष्णामाई ही गंगामाई नदीची मोठी बहीण आहे आणि वर्ष आणि आपल्या सगळ्या सांगलीकरांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमात आपण या छताखाली आणलं या ठिकाणी आपण भजन कीर्तन प्रवचन व्याख्यान केलं अहो खऱ्या अर्थानं असं कार्यक्रमाला भरभरून आपलं वैभव वाढवतोय की काय या भीतीपोटी या ठिकाणी असलेल्या प्रस्थापित राजकारण्यांनी प्रशासनाला हाताशी धरून या कृष्णामाईसाठी ठरलेली जी मदत मुळात कार्यक्रमच आपण या महापालिकेच्या नावावर केलं होतं परंतु एक तत्पर सांगलीकर नागरिक आणि या कृष्णामाईचं पुत्र ज्या कृष्णामाईने गेले शेकडो वर्ष आपल्या सांगलीकरांची ताण भागवली अनेक दिवसापासून ती वंचित राहिली होती तिची ताण सांगलीकरांच्या वतीनं भागवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं म्हणून यांनी केलेलं आहे परंतु ज्या निष्ठेनं आणि नित्यांत अर्पण भावनेनं मी या कार्यक्रमासाठी केलं मी कुठेही माझं नाव वापरलं नाही कुठेही माझा फोटो वापरला नाही अत्यंत तळमळीनं मी हा कार्यक्रम एक धार्मिक सांस्कृतिक नदी संवादशी निगडीत आणि नदी या पंचकृषीतल्या शाळा विद्यार्थ्यांना आपल्या कृष्णामाई बद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणून आपण या ठिकाणी कृष्णामाईची चित्रकला स्पर्धा घेतली कृष्णामाईवर निबंध स्पर्धेल तर 72% जल आहे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त काय आहे तर 72% पेक्षा जास्त जल आहे म्हणजे जल हे जीवन आहे आणि जीवन हेच जल आणि त्या जलतत्वाचं व्याख्यान सुद्धा या ठिकाणी ठेवलं म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं पक्षपात राजकारण न करता कोणत्याही प्रकारचं राजकारण या कार्यक्रमात न आणता आपण हे कार्यक्रम केलं परंतु या सांगलीतल्या कुटील राजकारण्यांनी साक्षीनं या कृष्णामाईच्या साक्षीनं सांगतो या महापालिके की सकाळी पहाटेला कोंबडं बाग देतं तसं तुम्हाला कुणी किती जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातली जी लिडरशिप आहे तुमच्यातली जी लोकांना मदत करण्याची भावना आहे ती कधी आयुष्यात तुम्हाला मागे राहू देणार नाही तुम्ही राजकारणाला सोडायला तयार आहे पण राजकारण तुम्हाला सोडणार नाही याचं कारण असं आहे ज्या वेळेला एखाद्या माणसाची भावना असती निस्वार्थ की बाबा आपल्याला दुसऱ्याला मदत करायची आपल्या बरोबर काम करणाऱ्या माणसं त्या ठिकाणी काम केलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज या ठिकाणी जे महापालिकेनं आम्हाला प्रशासनानं जे काम केलंय जे
आज आमचे जे कंत्राटदार आहेत त्यांना त्या ठिकाणी बिलं भागवण्याचं काम त्यांनी केलेलं नाही. अहो, या महापालिका प्रशासन मोठमोठ्या फायली फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगली कृष्णामाई सरकारी घाट या ठिकाणी आयोजित कृष्णामाई महोत्सव 2025 मोठ्या उत्साहानं या ठिकाणी असलेल्या सर्व पंचकृषीतल्या संप्रदाय, सर्व नागरिक व सर्व साधू संतांनी एकत्रित येऊन कृष्णामाईच्या घाटावर मोठ्या उत्साहात साजरा केला. खऱ्या अर्थानं याचं सगळं आयोजनाची जबाबदारी या ठिकाणी महापालिकेनं उचलली होती. त्यामध्ये कृष्णामाई महोत्सव समिती व सांगली गणपती पंचायत संस्थान सांगली, परंतु या ठिकाणी महापालिकेनं या ठिकाणी आलेला जो खर्च आहे त्याचा जो देणं आहे, या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी मंडप, लाइटिंग, जनरेटर, मॅटिंग या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीचा आलेला खर्च आहे तो देण्याचा बिल अदा करण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती. परंतु महापालिकेने या ठिकाणी केलं नाही. त्याचं कुटील राजकारण यामध्ये त्यांनी केलं. गेल्या 6 महिने सातत्यानं कृष्णामाई पुत्र या नात्यानं मी यामध्ये प्रयत्न करतोय. सन्माननीय मंत्री महोदयांनी 2 ते 3 वेळा यामध्ये फोन केला. सन्माननीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष राज्याचे त्यांनी यामध्ये फोन केला, परंतु तरी सुद्धा या मस्तवान अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला शब्द पाळला नाही. अहो, कृष्णामाई ही सांगलीची अस्मिता आहे आणि या सांगलीची यात्रा जत्रा, या सांगलीकरांसाठी केलेलं हे आयोजन, या कृष्णामाईसाठी केलेलं हे आयोजन, या सगळ्यांना नजरअंदाज करत या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महापालिका वागते. खऱ्या अर्थाने यामध्ये कोणत्या पद्धतीचं प्रस्थापितांचं राजकारण आहे हे माझ्या संपूर्णतः लक्षात आलेलं आहे. परंतु त्या राजकारणाला वेळीच धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून मी त्या सगळ्यांना हा निरोप देऊ इच्छितो की तुम्ही पडद्यामागे राहून ही जी काही षडयंत्र केली ती पडद्यापुढे येऊन तुमचा पडदा फाश केल्याशिवाय मी राहणार नाही. ज्या कार्यक्रमाच्या वेळी तत्कालीन आयुक्त होते त्यांनी मला सांगितलं की ह्या कार्यक्रमाला 25 लाख रुपये देतो. नंतर बैठकीला सांगितलं की एवढा निधी महापालिकेकडे नाहीये. परंतु तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणू इच्छितो की त्याच काळामध्ये त्यांनी त्यांच्या बंगल्यावर जे 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी त्यांना मिळतंय त्याच्यावर 2.25 कोटी रुपये त्यांनी खर्च केले. हे कुणाच्या बापाचे पैसे त्यांनी वापरले हे त्यांनी जिथं कुठं असतील तिथून सांगावं. खऱ्या अर्थानं कृष्णामाईला ज्या ज्या अधिकाऱ्याने विरोध केला त्या सगळ्यांचा कार्यक्रम या माझ्या कृष्णामाईनं केलेला आहे. खऱ्या अर्थानं या राजकारण्यांना पण मला सांगायचंय की आता वेळ तुमची आहे. तुम्ही ज्या ज्या लोकांनी यामध्ये राजकारण केलं तुमचाही कार्यक्रम निश्चित ही कृष्णामाई करेल. गेल्या अनेक दिवसापासून ही तहानली होती, तिची तहान या सांगलीकरांनी भागवलेली आहे. म्हणून एवढ्या भर पावसात, एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा कृष्णामाईनं आपलं येणारं महारुद्र अवतार थांबवलेला आहे. परंतु तुम्ही वेळेत यामध्ये योग्य निर्णय घेतला नाही तर ती त्याचा रुद्र अवतार तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. महापालिका